गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यामध्ये सुद्धा शोभायात्रा निघालेली आहे। या शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झालेत। आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूयात। हिंदू नववर्षाचं आकर्षण म्हणजे ठाण्यातील शोभायात्रा आणि याच शोभायात्रेमध्ये आपण माझ्या मागे पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत मुख्यमंत्री आहेत। सर कशा प्रकारे उत्साह पाहायला मिळतोय? राममय वातावरण, जरा उत्साह राममय वातावरण झालंय आणि पाडव्याच्या सगळ्या तमाम महाराष्ट्र जनतेला मी गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हे वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, निरोगी जावो अशा शुभेच्छा या चित्ररथांमध्ये पहा। सगळे समाज प्रबोधनाचे विषय यामध्ये घेतलेले आहेत म्हणून एक आगळी वेगळी ही मिरवणूक आहे। याची वाट ठाणेकर पाहत असतात आणि या सगळे ठाणेकर यामध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय। सर एकंदरीत सगळेजण विचारतात 31 डिसेंबरला काय संकल्प आहे, मात्र हिंदू नववर्ष आजपासून सुरू होत आहे। मुख्यमंत्र्यांचा नेमका संकल्प काय असणार? या राज्यात आणि देशामध्ये चौफेर विकास, डेव्हलपमेंट आणि सण उत्सव मोकळ्या मनाने मोकळा श्वास घेऊन साजरे झाले पाहिजे। आपली संस्कृती, सण, परंपरा जोपासली पाहिजे, वाढवली पाहिजे आणि राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हाच आमचा संकल्प आहे। महायुतीचे एक उमेदवार जे आहेत ते जाहीर होत आहेत आणि लवकरच महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर होतील अशी प्रतिक्रिया आणि महाराष्ट्रामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक यांचं सुखी राहोत अशा प्रकारची संकल्पना जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षा दिवशी केलेली आहे। कुणाल भोयटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।